आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। खूप चुकीचं घडतंय घरात किशोर। आता तर लक्ष्मी सरस्वती सुद्धा लीलाच्या बाजूने झालेत। काय बोलतेस दुर्गा तू? तुझ्यावर कोणाचा विश्वास नाहीये का? मुद्दा बाजूचा नाहीये किशोर। मुद्दा हा आहे की चुकीच्या व्यक्तीची साथ दिली जाते। आणि किशोर, काल तुमचा केवढा मोठा अपमान झाला आणि त्यानंतर तर मला इथे राहावंसच वाटत नाही। तुम्ही का सगळा गुन्हा कबूल केलात? हे बघ दुर्गा, तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? म्हणजे काय किशोर, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे। मला माहितीये तुम्ही काहीच केलेलं नाहीये। तुम्ही पूर्णपणे निर्दोष आहात। त्या लीलाने तुम्हाला फसवलंय, मुद्दाम तुम्हाला यात अडकवलंय। मला माहितीये। तुम्ही काळजी नका करू, मी तुमच्या बाजूने आहे। आणि ज्या घरात माझ्या नवऱ्याचा इतका मोठा अपमान होतो की ते मी थांबणारच नाहीये। हे बघ दुर्गा, तू काळजी करायची काही गरज नाही। मी तुला एक पत्ता पाठवतो, तिकडे लगेचच्या लगेच निघून ये। आणि हे ना, असं मनाविरुद्ध त्या घरात राहायची आता काही गरज नाही, कळलं? आणि हे बघ दुर्गा, तू जर माझ्या बरोबर असेल ना, तर मी पुन्हा शून्यातनं जग निर्माण करू शकतो। तुलाही माहिती आहे। हो किशोर, मी कायम तुमच्या बरोबर आहे। आणि आता तुम्ही ठरवलंय, मी तुमच्या बरोबरच राहणार आहे। लवकर ये, मी वाट पाहतोय तुझी। हो, येते मी। तुम्ही काळजी घ्या। हा एजे समजतो कोण स्वतःला, त्याच्यामुळे मला घराबाहेर जावं लागलं। पण आता या एजेची हुकुमशाही मी घरात चालू देणार नाही। ऐक रे, प्लॅन ऑन, कामाला लागा। पार्टनर, अंतराताईंची स्मृती परत आली आहे। आणि याचाच अर्थ आहे हे माझं घर, माझा संसार सगळं मला त्यांच्या हाती सोपवायचंय। पार्टनर, मी बाकी सगळं देईन, पण माझे अभि, माझ्या अभिना कसं दूर करू मी? नाही, पण मी ठरवलं होतं की काय वाटेल ते झालं ना तरी माझ्या मनाची तयारी मी करेन। पण कसं करू तोच सांग। खूप प्रेम आहे माझं त्यांच्यावर, खूप प्रेम आहे। कसं त्यांना सोडून जाऊ? आणि आता आमचं बाळ येणार आहे। बाळाची काय चूक आहे सांग ना? तुझ्या प्रश्नांना काय उत्तर देणार रे मी? पण मला माहिती, काहीही झालं तरी मला हे करावंच लागणार आहे। दुसरा कुठलाच पर्याय नाही माझ्याकडे। या घरात माझ्या अभिनच्या आयुष्यात येऊन त्यांचा हरवलेला अभिराम परत आणणं, फक्त एवढ्यासाठीच पार्टनर तू माझी निवड केली होतीस का रे?
पण मला माहितीये हे घर इथल्या माणसांवर, माझ्या अभिनवर पहिला हक्क हा अंतराताईंचाच आहे. त्यामुळे आता अंतराताईंना त्यांचं हक्काचं सगळं मिळायलाच हवं. माझी या घरातनं निघून जाण्याची वेळ आली आहे. अंतराताईंचा मेसेज. अंतराताई, काय प्रॉब्लेम असेल? मी जे करते ते योग्य आहे ना? आजवर प्रत्येक वेळी मी या घराचा, इथल्या लोकांच्या भल्याचाच विचार केला. पण यावेळी मी स्वार्थी विचार करते का? नाही. यावेळी मी माझा विचार करते आणि पहिल्यांदा असं होतंय की माझं मन मला खात नाहीये. योग्यच करते मी. कारण मागच्या वेळी किशोरला ओळखण्यात मी खूप मोठी चूक केली होती. त्यांना डावलून मी या घराची निवड केली. पण इथे माझ्या भावनांना, मी या घरासाठी केलेल्या त्यागाला कधीच कोणी समजून नाही घेतलं. नाही, पण ती चूक मी पुन्हा करणार नाही. यावेळी मी माझ्या नवऱ्याला, माझ्या संसाराला निवडणार आहे. पण तेच योग्य आहे. बस 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 बस. दादा पैसे दे. लीला, लीला. अंतराताईंचाच आवाज वाटतोय. लीला, अंतराताई. लीला, लीला, अंतराताई. लीला, तू बरी आहेस ना? मला किती टेन्शन आलं होतं. मी घाईने तुला भेटायला आले. तुला काही झालं तर नाही ना? का असा मेसेज केलास तू मला? अंतराताई, काय बोलताय? तुम्ही मला मेसेज पाठवला होता ना? मी कुठे मेसेज पाठवलाय? अगं नाही, मी एक मिनिट दाखवते. हा काय मेसेज? नाही लीला, नाही. अगं एक थांब. हे बघ, हा तुझा मेसेज आहे. मी नाही पाठवलाय हा मेसेज. मग कोणी पाठवला हा मेसेज?